नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज तुम्हाला मी रव्याचा सांजा ही रेसिपी दाखवणार आहे। तर यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, छोटी वाटी रवा घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हा रवा अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर चला मैत्रिणींनो, आपण आता हा रवा भाजून घेऊया। आता आपला रवा भाजून होत आलेला आहे। आता आपण त्याच कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकून घ्यायचे आहे आणि या तेलामध्ये आपल्याला जिरे मोहरी याची दोन्ही पण टाकून फोडणी करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी, आता तेल गरम झाले आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकून फोडणी करून घेऊया। आणि आता आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत। आता थोडा लसूण लाल झाला की आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या, हिरव्या मिरच्या। आता लसूण मिरच्या परतून झालं की त्यामध्ये हळद टाकू आणि पाणी टाकून द्यायचं। त्यामध्ये आता पाणी ओतायचं आहे आपल्याला फोडणीमध्ये। आता यामध्ये रवा 1 वाटी रवा असेल 2.5 वाटी पाणी, याप्रमाणे आपण रवा हा जाड पाहिजे। जाड असला तर सांजा अगदी छान मोकळा होतो आणि जाड रव्याला पाणी हे जास्त लागतं, त्यामुळे 1 वाटीच 2.5 वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे। आणि आता त्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलं आहे, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता आपण पाणी उकळल्यानंतर रवा त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं पटकन हलवून घ्यायचं, नाही तर त्या रव्याच्या गाठी होतात। तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता आपण ते व्यवस्थित आता हलवून घेऊया आणि 5 मिनटं सांजा वाफवून घेऊया। आता आपल्याला 5 मिनटं तो शिजवून घ्यायचा आहे। बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हा आपला सांजा रेडी झालेला आहे। आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। आता हा सांजा सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला या सांज्याची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।